नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनानं नुकतीच लॉन्च केलेली विमा सखी योजना महिलांसाठी ही योजना असणार आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना 3 वर्षापर्यंत स्टायपंड मिळणार आहे। पहिल्या वर्षी 7,000 रुपये महिना मिळणार आहे, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये महिना आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये महिना महिलांना मिळणार आहे। आणि या योजनेअंतर्गत जर महिलांनी चांगल्या प्रकारे जर काम केलं तर त्यांना 48,000 रुपये कमिशन देखील मिळणार आहे। ही योजना LIC अंतर्गत चालवली जाणार आहे आणि LIC अंतर्गत या योजनेचा फॉर्म देखील भरायचा आहे। आपण या योजनेबद्दलची माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचा फॉर्म कसा भरायचा याबद्दलचा पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया, जाऊया कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर। तर मित्रांनो, विमा सखी योजना या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला Google वरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे विमा सखी योजना ऑनलाइन अप्लाय। असं टाकल्याच्या नंतर हा इंटरफेस ओपन होईल। या ठिकाणी पहिलीच वेबसाईट आहे रिक्रुटमेंट ऑफ LIC विमा सखी, यावरती क्लिक करा। या लिंकला क्लिक केल्यानंतर LICचं विमा सखी योजनेचं जे अधिकृत पोर्टल आहे ते आपल्या समोर या ठिकाणी ओपन होणार आहे। तुम्ही पाहू शकता LIC म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रिक्रुटमेंट ऑफ LIC's विमा सखी महिला करियर एजंट्स म्हणजेच MCA, यामध्ये काही माहिती देण्यात आलेली आहे। ती माहिती आपण पाहूया। बघा, LIC's विमा सखी इज अ स्टायपंडरी स्कीम, म्हणजे तुम्हाला स्टायपंडवर ही स्कीम आहे, स्टायपंड मिळणार आहे आणि स्टायपंडरी पिरियड ऑफ 3 इयर्स, 3 वर्षाचा स्टायपंडचा पिरियड असणार आहे। एक्सक्लुझिव्हली फॉर वुमन्स, फक्त महिलांसाठी ही योजना असणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। महिलांचं वय 18 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत वय असलं पाहिजे, यासाठी पात्रता अट ही आहे। त्यानंतर 10वी पास असली पाहिजे महिला। अशा प्रकारचं या ठिकाणी थोडक्यामध्ये पात्रतेच्या अटी देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर बघूया नंबर ऑफ लिव्हज, फर्स्ट इयर कमिशन म्हणजे तुमचं पहिल्या वर्षीचं कमिशन बोनस ऍड करून 48,000 रुपये असणार आहे, या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्यानंतर द स्टायपंड पेएबल, तुम्हाला स्टायपंड कसं मिळणार? पहिल्या वर्षी तुम्हाला 7,000 रुपये दर महिन्याला मिळतील, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये प्लस 65% पॉलिसीज कंप्लीटेड, म्हणजे तुमच्या 65% पॉलिसीज कंप्लीट पाहिजेत इन द फर्स्ट स्टायपंड इयर, म्हणजे पहिल्या वर्षाच्या स्टायपंड इयर मध्ये तुमच्या 65% ज्या पॉलिसी कंप्लीट असतील तर तुम्हाला 6,000 रुपये दर महिन्याला सेकंड इयर मध्ये, दुसऱ्या वर्षामध्ये मिळणार आहेत। त्यानंतर तिसऱ्या वर्षामध्ये सुद्धा तशीच अट आहे, 65% पॉलिसीज कंप्लीट पाहिजेत सेकंड इयर मध्ये, तर तुम्हाला थर्ड इयर मध्ये 5,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत। त्यानंतर बघा, काही या ठिकाणी कंडिशन्स आणि हे देण्यात आलेले आहेत, पात्रतेच्या अटी देण्यात आलेल्या आहेत, ते पाहूया। रिलेटिव्हज ऑफ एक्झिस्टिंग एजंट और एम्प्लॉई शाल नॉट बी एलिजिबल टू द रिक्रुटेड ॲज MCA, म्हणजे तुम्ही जर LIC मध्ये एजंट असाल किंवा एम्प्लॉई जर असाल तर अशा एम्प्लॉईचे किंवा एजंटचे जे नातेवाईक आहेत ते या MCA म्हणजेच या विमा सखी योजनेसाठी अप्लाय करू शकणार नाहीत, तुम्हाला अप्लाय करता येणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। एक्झिस्टिंग एजंट कॅन नॉट अप्लाय फॉर रिक्रुटमेंट, बघा जे सध्या एजंट आहेत, LICचे एजंट आहेत, त्यांना देखील या योजनेअंतर्गत काम करता येणार नाही। द लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो, तुम्हाला या योजनेसाठी लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे। त्यानंतर फॉलोइंग डॉक्युमेंट्स शुड बी अटॅच, म्हणजे खाली दिलेले डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अटॅच करावे लागणार आहेत ॲप्लिकेशन फॉर्म सोबत। त्यानंतर डॉक्युमेंट काय लावायचे आहेत ते बघा, सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ एज प्रूफ, तुमचा वयाचा दाखला, तुमचा सेल्फ अटेस्टेड तुमची स्वतःची सही त्या ठिकाणी करून वयाचा दाखला तुम्हाला लागणार आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी TC लागणार आहे। त्यानंतर सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ ॲड्रेस प्रूफ, ॲड्रेस प्रूफ मध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड देऊ शकता, स्वतःची सही करून सेल्फ अटेस्टेड तुम्हाला द्यायचं आहे। त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन 10वी पास आहे, तुमचं जास्तीत जास्त जेवढं क्वालिफिकेशन असेल तुम्ही त्या हिशोबाने तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशनचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड करून फॉर्म सोबत जोडायचं आहे। द ॲप्लिकेशन इज लेबल टू बी रिजेक्टेड इन द इन्फॉर्मेशन फर्निश्ड इन कंप्लीटेड, जर तुम्ही चुकीची माहिती वगैरे जर भरली असेल तर तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतं, त्यामुळे व्यवस्थितरित्या ॲप्लिकेशन तुमचं जे असेल तीच कंप्लीट माहिती या ठिकाणी भरायची आहे। तर तुम्हाला आता अर्ज कसा करायचा, अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक खाली बटन देण्यात आलेले आहे, क्लिक हेअर फॉर विमा सखी,
यावरती क्लिक करा. या बटनला क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म आपल्याला या ठिकाणी ओपन होणार आहे. लीड ॲप्लिकेशन फॉर LIC's बीमा सखी स्कीम. यामध्ये सुरुवातीला तुमचं नाव लिहायचं आहे. या ठिकाणी नाव लिहा. त्यानंतर तुमचं जेंडर या ठिकाणी ऑलरेडी देण्यात आलेलं आहे फिमेल, कारण महिलांसाठीची योजना आहे त्यामुळे ऑलरेडी या ठिकाणी फिमेलच येणार. नॅशनॅलिटी इंडियन येणार. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर एंटर मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर टाका. ईमेल ID टाका. त्यानंतर तुमचा पूर्ण ॲड्रेस इथं 2 टप्प्यामध्ये टाकायचा आहे. ॲड्रेस नंबर 1, ॲड्रेस नंबर 2. पिनकोड टाकायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी सूचना काय देण्यात आलेली आहे ते बघा. प्लीज नोट दॅट टू एनेबल द सबमिट बटन बिलो मेन्शन रेडिओ बटन व्हॅल्यू मस्ट बी नो. आता हे जे खाली सूचना दिलेली आहे, आर यू रिलेटेड टू एनी एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, एम्प्लॉई, मेडिकल एक्झामिनर, म्हणजे यापैकी जर तुम्ही एजंटशी किंवा डेव्हलपमेंट ऑफिसरशी, एम्प्लॉईशी, LICच्या जर रिलेटेड असाल तर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे. आणि जर तुम्ही यस कराल तर तुम्हाला सबमिटचं बटन या ठिकाणी पाहू शकता अवेलेबल असणार नाही. तुम्ही जर नो केलं म्हणजे थोडक्यात तुम्ही यामध्ये कोणत्याही LICच्या कर्मचाऱ्याशी रिलेटेड नसले पाहिजे तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. आणि या ठिकाणी नो केल्यावरच तुम्हाला सबमिटचं बटन ऑन होणार आहे. त्यानंतर शेवटी तुम्हाला हा कॅप्चा कोड या ठिकाणी भरायचा आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी भरून घेऊया. आता या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी आहे. तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरायला घ्याल त्यावेळी तुम्हाला सुरुवातीला डेट ऑफ बर्थ टाकावी लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला नेमचं ऑप्शन जे आहे इथं व्हिजिबल होणार आहे. तुम्ही जोपर्यंत डेट ऑफ बर्थ टाकणार नाही तोपर्यंत तुम्हाला नेमचं ऑप्शन या ठिकाणी येणार नाही आणि तुम्हाला नाव टाकता येणार नाही. त्यासाठी सुरुवातीला आधी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर तुमचं नेमचं ऑप्शन या ठिकाणी व्हिजिबल होणार आहे. तर बघा, अशा प्रकारे सर्व माहिती मी भरून घेतलेली आहे. आता सबमिट करूया. बघा, सबमिट केल्याच्या नंतर या ठिकाणी आलेला आहे कॅप्चा व्हेरीफाईड, फॉर्म सबमिशन सक्सेसफुल. आता या ठिकाणी तुम्हाला थोडीशी माहिती विचारली जाईल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला सिलेक्ट स्टेट, आपलं राज्य या ठिकाणी निवडायचं आहे. आपलं महाराष्ट्र राज्य आपण या ठिकाणी निवडूया. त्यानंतर तुम्हाला क्लिक फॉर सिटी, तुमची सिटी कोणती आहे या ठिकाणी आपली सिटी तुम्हाला निवडायची आहे. एवढ्या सर्व सिटी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. यामधून आपली सिटी तुम्हाला निवडायची आहे. तर या ठिकाणी मी सिटी निवडून घेतो. सिटी निवडल्याच्या नंतर तुम्हाला खाली या ठिकाणी क्लिक फॉर ब्रँच लिस्ट, तुम्हाला ब्रँच लिस्ट या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि त्याच्यातून तुम्हाला तुमची ब्रँच निवडायची आहे. तर ब्रँच लिस्टमध्ये कोणत्या कोणत्या ब्रँच या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ते बघूया. या ठिकाणी बघा, निवडलेल्या सिटीनुसार या ठिकाणी ब्रँच देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळची जी ब्रँच आहे किंवा तुम्ही जिथे राहता ती ब्रँच तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सिलेक्ट मिनिमम 1 अँड मॅक्झिमम 3 ब्रँचेस, म्हणजे तुम्ही कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 3 ब्रँचेस या ठिकाणी निवडू शकता. तर आपण या ठिकाणी 3 ब्रँचेस निवडूया. जवळच्या ज्या काही ब्रँच असतील त्या आपण या ठिकाणी निवडणार आहोत. त्यानंतर सबमिट लीड फॉर्म या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. सबमिट लीड फॉर्म या बटनला क्लिक करायचं आहे. हे बटन क्लिक केल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी थँक्यू फॉर युअर इंटरेस्ट, आवर रिप्रेझेंटेटिव्ह विल बी कॉन्टॅक्टिंग यू शॉर्टली, हॅव अ नाईस डे. या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे. आता तुम्हाला LIC कडून कॉन्टॅक्ट केला जाईल. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं अशा प्रकारे तुम्ही तुमचा LIC ऑफ इंडियाच्या अधिकृत पोर्टलवर तुमचा विमा सखी योजनेचा फॉर्म भरून घेऊ शकता. हा फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर काही दिवसानंतर तुम्हाला कॉल लेटरद्वारे ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येऊ शकतं आणि त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग वगैरे दिली जाऊ शकते. तर अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचा फॉर्म भरून घेऊ शकता. अत्यंत महत्त्वाची माहिती होती. सर्व महिलांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.